इयत्ता 4थी पाठ 4 आभाळातील फरकंड्या विषय मराठी संपूर्ण स्वाध्याय या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमधून देण्यात आलेला आहे. चला सुरू करूया. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. लेखकाचे चित्रकलेचे साहित्य तर रंगपेटी, कागद, काळी पेन्सिल आणि पाण्याची वाटी हे लेखकाचे चित्रकलेचे साहित्य सांगता येईल आपल्याला. प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखक कोणाची वेडी वाकडे चित्रे काढत असत? उत्तर, लेखक आपल्या आईची व इतर माणसाची वेडी वाकडे चित्रे काढत असत. लेखकाला ज्यांचा ज्यांचा राग यायचा त्यांची वेडीवाकडे चित्र लेखक काढायचे. लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? उत्तर आहे रंग, पेन्सिल, खोडरबर आणि कागद हे लेखकाचे रविवारचे मित्र होते. प्रश्न 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? उत्तर, शाळेला सुट्टी असली की लेखक रंगपेटी, कागद, पेन्सिल, पाण्याची वाटी घेऊन गच्चीवर जाऊन बसायचे. ते निसर्गातील विविध चित्रे काढायचे. नंतर त्या चित्रांना सुंदर रंग भरायचे. लेखक चंद्र, सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? उत्तर, घोडा, उंट, मांजर यांचे चित्र काढू वाटले नाही तेव्हा लेखक चंद्र किंवा सूर्य यांची चित्रे काढत असत. आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर, आकाश रंगवायला घेतले. सुरुवातीला निळा रंग घेतला, त्यानंतर जांभळा व तांबडा रंग घेतला. 3 रंग वेगवेगळे कालवले. नंतर त्याचे ओघळ एकत्र येऊन एक वेगळा रंग तयार झाला. अशा रीतीने आकाश रंगवताना आईची फटफजिती कशी होत असे? उत्तर, आईने आकाश रंगवण्याचा प्रयत्न केला. कुंचला रंगात बुडवला. रंग द्यायला लागली की तिचे हात थरथर कापायचे. तिच्या हाताला रंग लागत. तिचे हात रंगाने भरायचे व ते रंग तिच्या कपड्यांना, चेहऱ्याला लागायचे. माझी आई फुलपाखरासारखी रंगीबेरंगी दिसत. अशा रीतीने तिची फटफजिती व्हायची. विचार करा व सांगा. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या वेळात तुम्हाला काय करायला आवडते? उत्तर, मला रिकाम्या वेळात चित्र काढणे, पुस्तक वाचणे, खेळणे, सायकल खेळणे, टीव्ही बघणे, कॅरम खेळणे, बुद्धिबळ खेळणे आणि गोष्टी ऐकणे आवडते. तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. प्रश्न दुसरा आहे, चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा. उत्तर, रंग नसले तरी पेन्सिलने सुंदर चित्र काढता येते. नंतर रंग मिळाल्यावर ते रंगवता येते. तिसरा आहे, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? चित्राची रंगीत दुनिया किंवा रंगाची जादू या व्यतिरिक्त इतरही नावं तुम्ही या पाठाला देऊ शकता. चर्चा करूया. तुम्ही चित्र काढताना घडलेल्या गमती जमतीविषयी मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा. उत्तर, अरे परवा मी निसर्गाचे चित्र काढत होतो. झाडाला हिरवा रंग भरायचा होता पण चुकून तपकिरी रंग भरला. मग आम्ही सगळे खूप हसलो.
चित्र रंगवताना माझ्या हाताला कपड्यांनाही रंग लागला. शेवटी मी चित्र नीट दुरुस्त केले. सरांनी माझ्या चित्राचे कौतुक केले. त्या दिवशी चित्र काढताना खूप मजा आली आणि एक छान आठवणही तयार झाली. झाडे बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा. उत्तर: झाडे बोलू लागली तर ती आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगतील. ती म्हणतील, आमचे रक्षण करा, अधिक झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या, असे सांगतील. झाडे आपल्याला फळे, फुले, सावली आणि शुद्ध हवा देतात. झाडे तोडू नका, असेही ती सांगतील. आपण सर्वांनी झाडे लावून पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, असे देखील झाडे म्हणतील. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. मऊ, कठीण, मित्र, शत्रू, सरळ, वाकडा. खालील कोष्टकात काही रंगाची व चित्र साहित्यांची नावे लपलेली आहेत. ती शोधा, त्यांची नावे लिहा. याप्रमाणे वर्तमानपत्रे, मासिके यातील शब्दकोड्यांचा संग्रह करा. रंगाची नावे आहेत पांढरा, त्यानंतर आहे काळा, जांभळा, तांबडा, लाल, केशरी. चित्रसाहित्य: कागद, बशी, ब्रश, पेन्सिल. प्रश्न 3, दिलेल्या वाक्यातील विशेषणे ओळखा. सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. विशेषण आहे सुजाण. आज मी तिखट भाजी खाल्ली. यातील विशेषण आहे तिखट. जंगलात हिंस्र प्राणी होते. यामधील विशेषण आहे हिंस्र. राजा दयाळू होता. दयाळू हे विशेषण आहे. मैदानावर 18 मुले होती. 18. नाम व विशेषण यांच्या जोड्या जुळवा व लिहा. विशेषण आहे तिखट, उंच, बोलकी, गोड, कडू, सुंदर. तर नाम आहेत फुले, बाहुली, भाजी, कारले, आंबा, पर्वत. आपणाला यांच्या जोड्या जुळवून उत्तर लिहायचं आहे. तिखट भाजी 2, उंच पर्वत 3, बोलकी बाहुली 4, गोड आंबा 5, कडू कारले आणि 6, सुंदर फुले. प्रश्न 5 आहे, रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. रंगीबेरंगी, उंच, अप्रतिम, दिसावा, उबदार. रस्त्याच्या कडेला टिंबटिंब माणूस उभा होता. उंच. हिवाळ्यात टिंबटिंब कपडे घालतात. उबदार. बागेत टिंबटिंब फुले होती. रंगीबेरंगी, मयूरने टिंबटिंब चित्र काढले. अप्रतिम आणि आईचा टिंबटिंब वाढदिवस होता. दिसावा. प्रश्न 6 आहे, पचा शब्दपंखा पूर्ण करा. पहिला आहे सप्तस्वरातील 5वा स्वर. प. नंबर 2, एका हाताची एकूण बोटे 5. तिसरा आहे एक रंग.
पिवळा, या ठिकाणी पांढरा हे देखील तुम्ही लिहू शकता. चौथा आहे पिवळे वस्त्र, पितांबर. 5. खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द, पुष्कळ. 6वा आहे पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा पूर. 7वा आहे पच्या 14 कडीतील 7वे अक्षर, पे. सारे हसूया. शिक्षिका: सोनल, तुला शाळेत यायला रोजच उशीर का होतो? सोनल: बाई, चौकात मोठा बोर्ड आहे, पुढे शाळा आहे, सावकाश जा, म्हणून मी हळूहळू चालत येते. आपण समजून घेऊया. पुढील वाक्य वाचा. छोट्याशा मदतीला खारीचा वाटा म्हणतात. ग्रंथ हेच गुरु हा मोलाचा संदेश आहे. वरील वाक्यामध्ये खारीचा वाटा, ग्रंथ हेच गुरु या शब्दांवर जोर दिलेला आहे. जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असतो किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे असते, वाक्यामध्ये हे चिन्ह वापरतात आणि या चिन्हाला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. खालील संवाद पूर्ण करा. मी: काका, तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? चित्रकार: मी सुंदर निसर्गाचे चित्र काढत आहे. मी: हे चित्र इतके सुंदर कसे काढता? चित्रकार: रोज सराव आणि कल्पकतेमुळे चित्र सुंदर होते. मी: मला चित्रकला शिकायची आहे. चित्रकार: नक्की, रोज थोडा सराव कर, तूही छान चित्रकार होशील. मी: हो, मी दररोज सराव करेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. काळजी घ्या, अभ्यास करा.